चला कुस्तीला सुरुवात झालेली आहे। माईक वाले एक माईक द्या चालू करा डीजे आणि सलामी डीजे 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 थोडा वेळ पण ठेवा। एक क्वाडलेचा माईक द्या माईक वाले। एक माईक कुठे आहे? अरे क्याच्या वाजता माईक द्या ना इकडे। तो माईक घ्या तुम्ही वाजतात आणि या इकडे माईक घ्या ना तो। हे चेक नाही ना सरांकडे माईक घ्या ना। आलेला आहे माईक आलेला आहे। माईक आला त्या माईक द्या मास्तर। डीजे गाणं लाव एखादं जमलं तर। डीजे गाणं लावा चांगलं। हो हे पहा आता जे डीजे जरा 2 मिनिटं थांबवा। भारतातली एक अव्वल दर्जाची कुस्ती आपल्या समोर लागलेली आहे। सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी, महान भारत केसरी आणि गणी पैलवान हिंद केसरी असा महामुकाबला चालू झाला। महाराष्ट्रात सर्वात लोकप्रियता जास्त मिळवलेला पैलवान म्हणजे सिकंदर शेख। ज्या सिकंदर शेखने पंजाब हरियाणा दिल्ली गाजवली असा सिकंदर लढायला लागलेला आहे। जो जीता वही सिकंदर। या महाराष्ट्राच्या कुस्तीची प्रत भारतात वाढवणारा पैलवान सिकंदर लढायला लागलेला आहे। गणी पैलवान समोरचा आहे। आजच्या मैदानाची ही शेवटची कुस्ती वडगाव शेरीचं मैदान। अरे बाप रे काटे की टक्कर। डीजे डीजे हे पहा या चालू कुस्तीवरती 500 रुपये चेतन काटे की टक्कर चालू झाली। निरंजन गलांडे यांच्याकडून 500 रुपये बक्षीस चालू कुस्तीसाठी। बक्षीस दात्यांची एक लिस्ट करा। बक्षीस दात्यांची एक लिस्ट करा। सगळ्याचे बक्षीस एकदम पुकरो। 100 रुपये प्रेम चौधरी। हा महेंद्र गलांडे यांच्याकडून विजेत्या पैलवानला ट्रॉफी आणि 10,000 रुपयाचं बक्षीस। संकेत रवींद्र गलांडे पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस। उपविजेत्याला चांदीची गदा महेंद्र गलांडे पाटील यांच्याकडून आणि फेमी डावाची पकड घेतलेली आहे गणी पैलवानने आणि गणी कब्जा घेतोय सिकंदरचा। कसला सिकंदर आहे बघतो म्हणून आलेला हा गणी, पण सिकंदरने भल्या भल्याला आसमान दाखवलं म्हणून म्हणतोय जो जीता वही सिकंदर। नारायण गलांडे यांच्याकडून 21 रुपयाचं बक्षीस चालू कुस्तीसाठी। जबरदस्त मैदान, भव्य आणि दिव्य असं मैदान आणि एक चाक काही घडू शकते। एक चाक लावण्याचा प्रयत्न गणीचा चालू आहे पण सिकंदर अजूनही शांत आहे। पैलवान म्हणजे काय? सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊन साधू संतावणी राहून रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शूरांना पैलवान म्हणतात। करा जरा टाळ्या, करा जरा टाळ्या पैलवानसाठी। कुणाच्या पोटी कोण जन्माला येईल सांगता येत नाही। एका गरीबा घरी बाहेरनं कोणी बोलू नका हो। चालू कुस्तीवर एक मिनिट बाहेरनं लयजन दरदर वडवड म्हणायलेत हे सोपं नाही। पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला। दरदर वडवड मग काय होत नाही। अरे बाप रे बाप। आणि आता कब्जा गेला सिकंदर शेखर। कच्च्या दिलाचे आताच निघून जावा। ज्याला बीपी शुगर आहे त्याने आताच निघून जावा। आता काही सोपं नाही। टीचभर छाती असते पण सुपा एवढं काळीज लागतंय तेव्हा हे शक्य होत असतंय। रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो तेव्हा हे शक्य होत असतंय। अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवानकडे असते।
पहिला वान म्हणजे पैलवान. जबरदस्त मैदान. आजच्या मैदान मधली ही शेवटची कुस्ती. एक चाक लावण्याचा प्रयत्न सिकंदरचा. गणी पैलवान सावध आहे. अशी तुल्यबळ लढत चालू आहे. पापण्या कोणी मिटू नका. आणि ओ जबरदस्त मैदान. सगळा मस्तीचा खोरा खावा लागतोय. तेव्हा शक्य होत असतं. तळल्याला भजी खाऊन पैलवान होतं काय? तेव्हा मॅगी खाऊन पैलवान होतं काय? 3000 लोक लाईव्ह पाहतायत ज्ञानेश्वर आसवले यांच्या युट्यूब चॅनल वरती. जरा थांबाय, बोलू नका, विनंती, बोलू नका. असा जबरदस्त मैदान आणि अनेकांच्या काळजाची धडकन वाढलेली आहे. ओ आकडी लावण्याचा प्रयत्न. आकडीवर आकडी. आकडी ही खासियत जगजेत्या गामाची. काही घडू शकतंय. पापण्या मिटू नका. पापण्या मिटाल तर आनंदाला वंचित राहाल. आणि गणित ताकदीला जास्त पडला. ओ शाबास. पिटले का पैसे? टाळ्या वाजवा जरा सगळेजण. करा की टाळ्या. तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले. हा करमणुकीचा कार्यक्रम नाही. आपली मुलं उद्यापासून तालमीला लावा. येणाऱ्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. येणाऱ्या तरुण पिढीला विनाशाच्या कड्यावरून खेचायचं असेल तर काळाची गरज आहे. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच दोन गोष्टींच्या आरी गेलेला आहे. आजचा तरुण विनाशाच्या कड्यावर चाललेला आहे. निरोगी निर्व्यसनी पिढी घडवण्याचं काम या मैदानाच्या माध्यमातून होत असते. राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामीने गाव तिथं हनुमान मंदिर आणि गाव तिथं तालमी उभा केल्या. पहाटे 4 वाजल्यापासून तालमीत शड्डू घुमायला लागले. येणारी तरुण पिढी बलशाली घडवण्याचं काम. पैलवानजी छोड़िए, वस्ताद मधी घ्या. गणी पैलवानजी ध्यान दीजिए. कुश्ती छूटेगी नहीं, कुश्ती आर या पार हो जाएगी. आगे बढ़कर कुश्ती करना चाहिए, पीछे हटना नहीं. पहलवान जी पीछे हटना नहीं. कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. कुछ किए बिना जय जयकार भी नहीं होता. कोशिश करने वालों को कभी हार नहीं होता. बस वो. आणि पुन्हा खेमी डाव. गणी पैलवानचा हुकमी डाव. झोळी आणि सिकंदर त्यातून झोळी तोडण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या वर्षी बाला रफिक शेख, अपा आणि माऊली जमदाडे अशीच कुस्ती रंगली होती. आणि आपाने सांगितलं होतं गेल्या वर्षी पुढल्याही वर्षी अशीच कुस्ती घेऊ म्हणून. आपासाठी जरा टाळ्या करा सर्वांनी. म्हणून म्हणतो तुका म्हणे जातीचे असावे ते वेड्या गबाळ्याचे काम नव्हे. खरोखर आपाने अनेक वर्ष लाल मातीत घालवलं. मधी घ्या कुस्ती, मधी घ्या कुस्ती. भिकोबा गलांडे माजी सरपंच, आपांचे पिताश्री नितीन शिंदे, महेंद्र गलांडे, नारायण भाऊ गलांडे, निवृत्ती अप्पा गलांडे मार्गदर्शक, त्याचबरोबर भापकर दादा असे सर्व तज्ञ मंडळी, सुनील गलांडे, विष्णुपंत शिंदे या सर्व मंडळींचं योगदान. हो 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 डीजे वाले कर्म नका तुम्हाला. निवृत्ती महाराज गलांडे, काळूराम चांदिरे, विष्णू गलांडे या सर्वांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. डीजे वाले तुमची कुस्तीच लावायला पाहिजे मग आता. पुढच्या वर्षी तयारी करा. बस. अरे बापरे.